भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महादेव आंबेडकर गुरु शिष्यांची ही गोष्ट. आज आपण ऐकणार आहोत एका महान गुरु शिष्याच्या नात्याची गोष्ट. ही गोष्ट आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थातच बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांची. बाबासाहेबांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्या काळात जातीय भेद खूप मोठा होता. शाळेत ते इतर मुलांपासून वेगळे वागवले जात. त्यांना पाणी पिण्यासाठी काही ठिकाणी परवानगी नसायची आणि अनेक वेळा त्रास सहन करावा लागायचा. तरीही बाबासाहेबांना शिकण्याची प्रचंड आवड होती. त्यांचे मन नेहमी अभ्यासात मग्न असायचे. पण अशा कठीण परिस्थितीत त्यांना मार्गदर्शन करणारा एक गुरु हवा होता आणि ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षक महादेव आंबेडकर. महादेव आंबेडकर हे खूप दयाळू आणि समजूतदार शिक्षक होते. त्यांनी लहान बाबासाहेबांना फक्त पुस्तकातील ज्ञान शिकवले नाही, तर त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम देखील केले. एके दिवशी बाबासाहेब शाळेत बसून अभ्यास करत होते. शिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांमध्ये त्यांची तुलना केली आणि काही अडचणींवर टीका केली. बाबासाहेब खूप निराश झाले. तेव्हा महादेव आंबेडकर त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले, "बाबा, तू हुशार आहेस. तू जे काय ठरवशील ते करशील. काहीही अडथळा तुझ्यासाठी मोठा नाही." गुरुची हीच प्रेरणा बाबासाहेबांसाठी जीवन बदलणारी ठरली. त्यांना समजले की शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर आत्मविश्वास आणि धैर्याची शिकवण देखील महत्त्वाची आहे. महादेव आंबेडकर बाबासाहेबांना म्हणायचे, "शिक्षण हीच शक्ती आहे जी तुला कोणत्याही परिस्थितीत जिंकून देऊ शकते." बाबासाहेबांचे मूळ नाव आंबवडेकर असे होते, पण महादेव आंबेडकर या शिक्षकांनी बाबासाहेबांचे आडनाव बदलून ते आंबेडकर ठेवले असंही सांगितलं जातं. बाबासाहेबांना महादेव आंबेडकर गुरुजींच्या शिकवणीचा आणि प्रेरणेचा खूप उपयोग झाला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की एक गुरु आपल्या शिष्याचे आयुष्य बदलू शकतो. गुरु शिष्याच्या जोडीला सलाम.